खासदार आपल्या सोबत आहेत, पण आता आपले असे खासदार दिल्लीला गेलेत हे मुळात आपल्याला कळलंय का? आपल्याकडे काय माहिती आहे? आणि खरंच आपले हे 6 खासदार आपली साथ सोडणार आहेत सुषमाताई? नाही, माझ्याकडे अशी कुठलीही माहिती नाही. सूत्रांच्या हवाल्याने ज्या बातम्या वेगवेगळ्या वाहिन्यांवर चालतायत आणि आपण जे काही मला माहिती पुरवत आहात ती तेवढीच काय ती माहिती. कारण जेवढं काही मला माहिती आहे त्यानुसार 6ही खासदारांनी आई तुळजाभवानीच्या शपथा घेतल्या, आपल्या कुटुंबियांच्या शपथा घेतल्या. त्यामुळे कुटुंबाची शपथ घेणारी माणसं, आई तुळजाभवानीची शपथ घेणारी माणसं, त्यांच्यावर आपण शंका घ्यावी असं वाटत नाही. हा एक भाग आहे. दुसरं असं की जे काही आता चाललेलं आहे त्याने ठाकरेंना मोठा धक्का अशी बातमी चालवण्याच्या ऐवजी मला असं वाटतं की हा धक्का ठाकरेंना नाही, हा धक्का देवेंद्र फडणवीसांना आहे. तो या न्यायाने आहे की रोज जेव्हा शिंदे सेना जी देवेंद्र फडणवीसांनी स्वतःच्या सत्तेसाठी म्हणून जन्माला घातली होती, ते फडणवीस त्यांच्या तोंडावर शिंदेचे लोक रोज सांगतायत की आमचे साहेब मुख्यमंत्री होणार आहेत. त्यामुळे आत्ताच ज्या काही हालचाली आहेत, ज्या वेगवान हालचाली आहेत, त्या वेगवान हालचाली शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासाठी आहेत का? कारण आम्ही तर सत्तेशिवाय आहोत. आम्ही सत्तेशिवाय लढण्याचा मार्ग स्वीकारलेला आहे ऑलरेडी. पण ज्यांनी भस्मासूर वाढवला त्या भस्मासुराचे हात त्यांच्याच डोक्यावर पडणार आहेत का? कारण जर शिंदे मुख्यमंत्री होणार असतील तर मग देवेंद्र फडणवीसांचं काय होणार आहे? देवेंद्र फडणवीसांची दिल्लीकडची जी आगेकूच चालू होती त्याला अटकाव करण्यासाठी दिल्लीपासून दरेगावापर्यंत एक फार मोठा स्पीड ब्रेकर टाकला जातोय का, याची चिंता देवेंद्र फडणवीसांनी करावी, आम्ही करायची गरज नाही. सुषमाताई आपल्या सोबतच राहा. शिंदेच्या शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के आपल्या सोबत आहेत. नरेश म्हस्केजी, सुषमाताईंचं असं म्हणणं आहे की